नमस्कार. अनुभूतीमध्ये एक मुलगा येतो. त्यांनी असा प्रश्न विचारला परवा, की साधारण 10-12 वर्षाचा आहे, की आपण नेहमी म्हणतो, की अवेअर राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. प्रत्येक काम करताना तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे. पण अवेअर राहण्याची, जागरूक राहण्याची गरज काय आहे? म्हणजे तसंही काम करतोय, जागरूक राहूनही काम करणार आहे. शेवटी काय काम पूर्ण होणारच आहे. तर मग अवेअर राहण्यात काय मोठा फरक पडतो? असा एका मित्राने प्रश्न विचारला. फार सुंदर प्रश्न आहे. आज त्याच्यावरच आपण चर्चा करूया. तर मित्रमैत्रिणींनो, मी एक वेगळी केस सांगतो. ती जरा तुम्ही अनुभव करून पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. की समजा आपलं किंवा आपल्या घरातल्या कोणाचं तरी ऑपरेशन आहे आणि आपलं ऑपरेशन सुरू झालंय आणि त्यावेळी डॉक्टर जागरूक नाही, अवेअर नाही, ते टाइमपास करतात, कॅज्युअल आहेत. बरं वाटेल का आपल्याला? कसं वाटेल? आणि येईल की नाही? आणि मग त्यात कळत नकळत डॉक्टरांच्या हातून असंख्य चुका होऊ शकतात आणि मग जे पुढे काय होईल आपलं ते त्या परमेश्वरालाच ठाऊक. त्यामुळे आपल्याला नेहमीच असं वाटतं की डॉक्टरांनी त्यांचं काम करताना जागरूक असणं खूप गरजेचं आहे. तसंच समजा बॉर्डरवरचे सोल्जर्स आहेत, ते जागरूक राहिले नाही तर काय होईल? आपोआपच आपली रात्रीची झोप ही कायमचीच नष्ट होईल. त्यामुळे जसं डॉक्टर्सनी अवेअर राहायला हवं तसं सोल्जर्सनी पण अवेअर राहायला हवं. समजा स्वयंपाक करताय, कोणी घरात करताय, आई बाबा कोणी घरात करतायत स्वयंपाक, ते स्वयंपाक करताना अवेअर नाही. मीठ एकदा घातलंय का घातलंच नाही, का दोनदा घातलंय कळतच नाही, आणि जागरूक नाही, लक्ष नाही आहे. कसं होईल? स्वयंपाक कसा होईल? बरोबर. तसंच आता अजून एक जी आपल्याला डेली लाईफमधली गोष्ट आहे, ड्राईव्ह करतोय आपण, काही स्कूटर, कार, टॅक्सी, बस, विमान, हेलिकॉप्टर, जे काही ड्राईव्ह करतात ते अवेअर नाही, जागरूक नाही, एकदम कॅज्युअल पद्धतीने हे सध्या ड्रायव्हिंग करतायत सगळेजण. काय होईल? ॲक्सिडेंट्स होतील ना. तर मित्रमैत्रिणींनो, आपली अशी अपेक्षा असते की काही लोकांनी जागरूक असलं पाहिजे, पण ते आपण नसलो तरी चालेल. तर प्रत्येकाने जर आपल्या कामात जागरूक राहील, प्रत्येकाचा जो काही जॉब असेल त्यात तो जागरूक राहिला, म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना, जे कोणी ऑफिसमध्ये काम करत आहेत त्यांनी ऑफिसमध्ये काम करताना, व्यायाम करताना, प्रत्येक क्षणी जेव्हा आपण जागरूक राहतो ना, तेव्हा आपोआपच आपण ती जी प्रोसेस आहे, आपण जे काम आहे ते एन्जॉय करतो. एकतर कमी वेळात आपलं ते काम होण्याची प्रोबॅबिलिटी वाढते, कारण आपण एकतर ते काम एन्जॉय करतो, त्यामुळे त्याचा ताण पण राहत नाही आपल्याला. आणि काम संपल्यावर, म्हणजेच अभ्यास झाला किंवा काम झालं आणि आपण 100% जागरूक असलो की आपला आपोआपच ताण कमी झाल्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं, समाधान वाटतं. आणि ह्यासाठी आपण प्रत्येक काम करताना 100% जागरूक राहिलो पाहिजे. आपोआपच आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट्स येतात. ह्याची तुम्ही अनुभूती घेऊन व्हावी असं मला वाटतं. आणि त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. म्हणजे काय, आपल्याला पूर्ण 24 तास जागरूक राहणं अवघड आहे, पण मग छोट्या छोट्या गोष्टींनी, हे 2 मिनिटाची जी गोष्ट आहे ती मी 100% जागरूक राहीन करेन. मग अशी 2 मिनिटाची 5 मिनिटं, 5 मिनिटाची 10 मिनिटं, 10 मिनिटाची 20 मिनिटं, असं करत करत संपूर्ण दिवस जागरूक राहायचा प्रयत्न करा आणि आनंदाची, समाधानाची अनुभूती घेऊन पहा. ऑल द बेस्ट.